दुधी भोपळ्याची भाजी बनवणार आहोत. त्याकरता तेल टाकून घेतलंय. कांदा टाकून टाकलाय कढईमध्ये आणि कढीपत्ता टाकलाय. आपण कांदा गोल्डन रंगावर परतून घेऊया. कांदा गोल्डन झालेला आहे. आपण थोडा कांदा खोबऱ्याचा मसाला छोटा चमचा टाकून घेतला. त्यानंतर आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट आहे. अद्रक लसूण कोथिंबीर, त्यानंतर थोडीशी हळद आणि एक टमाटा बारीक चिरून घेतलेला आहे. आपण भोपळा वरचं साल काढून एवढं खापा करून चिरून घेतलेलं आहे. ते टाकून घेतो आपण. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. आपण याला परतून घेणार आहोत. शेंगा चटणीचं आहे ना, थोडंसं टाकून घेणार आहोत. शेंगा भाजून कुटून घेतलेल्या आहे. आबडधोबड टाकून घेतलंय. आपण याला परतून घेऊया. दुधी भोपळ्याला पाणी सुटत असतं. आपण याला 5 मिनिटे स्लो गॅसवरती झाकून शिजवणार आहोत. आपले 5 ते 6 मिनिटं झाले. बारीक गॅसवरती झाकून ठेवले. दुधी भोपळ्याची भाजी खूप सुंदर झाली आहे. आता सर्व करून घेणार आहोत. आपण डब्यासाठी यूज करू शकता. खूप टेस्टी करून पहा. आपण दुधी भोपळ्याची भाजी सर्व केली आहे. मस्त खा, स्वस्त राहा, आनंदित राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि धन्यवाद.